नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील हिवराडे तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच आपला झालेला पेपर पूर्व परीक्षेचा यामध्ये मॅथ रिझनिंगचे 20 प्रश्न होती आणि या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. ओके, सविस्तर प्रकारे आपण या प्रश्नांना सोडून बघूया आणि कुठले प्रश्न रद्द होतील, कुठले त्या ठिकाणी आपण त्यांच्यावरती क्लेम करू शकतो. या एक दोन प्रश्न अशी पण आहेत की जे आपण रद्द होऊ शकतात. ओके, आणि काही 3-4 प्रश्न हे थोडी डिफिकल्ट पॅटर्नची होती ज्यामध्ये खरा कस विद्यार्थ्यांचा लागलेला असेल त्यावरती पण आपण डिस्कशन करूया. तर पहिला प्रश्न बघा, 6 सलग समसंख्यांची बेरीज या ठिकाणी 150 आहे, तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती? मित्रांनो, यांची बेरीज आपल्याला 150 दिलेली आहे. आता समसंख्या आहेत म्हणजे यांच्यामधला गॅप हा सारखा आहे. जर गॅप सारखा असेल तर त्या संख्या एपी मध्ये असतात, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतात. तर एपी मध्ये असणाऱ्या संख्यांची सरासरी ही नेहमी मधली टर्म असते. सो यांच्या मिडल मध्ये म्हणजे सी आणि डी मध्ये जी संख्या येईल ना ती संख्या यांची सरासरी आहे. सो मित्रांनो, यांची सरासरी पण काढण्यासाठी तुम्हाला 6 ने या बेरजेला भाग द्यावा लागेल. सो 6 दुने 12. ओके, उरला 3, तिना घेतला 0, 30, 6 पंचे 30. तर मधली संख्या 25 आहे. आधी समसंख्या 24, नंतरची मित्रांनो 26, याच्या पुढे 28, याच्या पुढे मित्रांनो 30. मित्रांनो, याच्या पुढील आपल्याला 3 समसंख्यांची बेरीज काढायची आहे. सो 32, 34 आणि 36 यांची बेरीज जर केली तर ती तुम्हाला 102 मिळणार आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, आता अपूर्णांकावरती हा प्रश्न आहे. आयोगाची चौकट जर तुम्ही अभ्यासली असेल तर तुम्हाला रिपीटेशन दिसणार आहे. PYQ आहे की ज्यावरती हा पुन्हा रिपीट झालेला प्रश्न आहे. मित्रांनो बघा, यामध्ये लॉजिक अशा प्रकारे आहे की याला आपण लिहू शकतो 1/2 - 1/3. याला जर आपण सॉल्व्ह केलं 3 1 3 बे 1 बे. ओके, आणि खाली यांचा गुणाकार 6, 3 मधून 2 गेला 1, 1/6 होईल मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी 2 गुणिला 3 असणार आहे. ठीक आहे, सो याचं हे आपल्याला इथं कन्व्हर्जन रिप्लेस करायचंय. आता 15 पदांची बेरीज म्हटलेलं आहे. पहिल्या पदावर 1/2 ने सुरुवात आहे. सो 15व्या पदावरती याच्यापेक्षा 15 आणि 1 जास्त म्हणजे 1/16 आणि त्याला मल्टिप्लाय, त्याला गुणिला या ठिकाणी 17 असेल. ओके, तर आता आपल्याला याचं एक्सपान्शन मध्ये मांडणी करावी लागते सोडवताना. सो आपण लिहू शकतो याला 1/2 वजा 1/3, पुढचे मित्रांनो 1/3 वजा 1/4 होतील. त्यानंतर मित्रांनो अधिक 1/4, 1/5 अशा पद्धतीने आपण पुढे गेलो तर मित्रांनो प्लस 1/16 आणि मायनस 1/17 अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. तर आता इथं काय होणार आहे मित्रांनो, बघा हे कॅन्सल होणार आहे. -3 प्लस मायनस प्लस मायनस हे सर्व पद मधील पद कॅन्सल होतात आणि आपल्याला शिल्लक फक्त शेवटी हे पद असतात. ओके, तुम्हाला अशा प्रकारे मांडणी करावी लागेल. 1/2 वजा 1/17. तर याला सोडवूया आपण. 17 1 17 मायनस या ठिकाणी बे 1 बे, 17 दुने 34. तर मित्रांनो, याचं उत्तर 15/34 आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण पुढे जाऊया. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढले, दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? ओके, तर तुम्ही 100 मानून याला सॉल्व्ह करू शकतात. एक कन्सेप्ट किंवा जनरली या सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज साठी आपण एक स्ट्रक्चर वापरतो, ते म्हणजे अशा पद्धतीने A + B + A × B/100. ओके, सो मित्रांनो बघा, 5% ने वाढ, जर वाढ असेल ना तर प्लस लिहायचं, जर घट असेल तर त्याला आपण मायनस त्या ठिकाणी लिहिणार आहोत. सो मित्रांनो, वाढ आहे सो 5 ने वाढ, -10, 10 ने घट आहे म्हणून प्लस A आणि B ह्या सेम किमतीवरती घ्यायच्या. 5 गुणिला या ठिकाणी -10 भागिला 100 मित्रांनो. ओके, हा 0 गेला, हा 0 गेला, बरोबर. 5 1 5, 5 2 10, -1/2 म्हणजेच आपण याला लिहू शकतो 5 - 10 मायनस हा 0.5, बरोबर. आता बघा या ठिकाणी आपण याला सॉल्व्ह करताना 5 वजा या ठिकाणी 10.5 लिहू शकतो, बरोबर. आता याचं उत्तर जर आपण इथून वजाबाकी केली तर 5.5 आणि ते मायनस मध्ये येणार आहे, जे की तुम्हाला 5.5% इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये देण्यात आलेला आहे. मित्रांनो, थोडं आपण या ठिकाणी सोडून बघत आहोत, थोडी घाई तुम्हाला वाटू शकते, मात्र तुम्हाला सर्वांना आज उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सो मी तशा पद्धतीने आपण ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सो बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 10 पुस्तकांची सरासरी किंमत ₹16 आहे मित्रांनो. 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 होईल. जेव्हा आपल्याला सरासरी दिली असते, संख्या दिली असते, तेव्हा आपण त्यांची बेरीज काढू शकतो. सो ₹16 ही सरासरी, 10 पुस्तके, तेव्हा यांची बेरीज 160 होऊन जाईल. यांची बेरीज काढू शकतो. मात्र इथे एक आपल्याला हिंट आहे.
काय म्हटले बघा, दोन पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीपेक्षा 40% अधिक असल्यास, म्हणजे 100पेक्षा 40 ने जास्त 140. सोपं रूप देऊया याला आपण, बे पंचे 10, बे साती 14, 5 7. ओके, 5 7 जर गुणोत्तर याचं होणार आहे तर त्या दोघी पुस्तकांच्या किंमत किती होणार आहे, तर 5 7 मध्येच त्या किमती पाहिजे. सो आपण जर बघितल्या ह्या किमती तर या ठिकाणी एकमेव पर्याय जो पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे आणि याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. जाऊया पुढे मित्रांनो आपण. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा, किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणांची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. लक्षात घ्या, आपण त्या अंतर्भूत केलेल्या किमतीला 100 मानून घेऊ. या ठिकाणी 100 वरती मित्रांनो पहिल्यांदा 10%चा नफा म्हणजे 110 आपण लिहिणार, त्यानंतर 20%चा नफा म्हणजे 120 आपण लिहिणार, त्यानंतर मित्रांनो 30%चा नफा म्हणजे 100 वरती 30 वाढवून घ्यायचे 130 लिहिणार. आता तुम्ही जर याला सोडवून बघितलं मित्रांनो तर नक्कीच याचं उत्तर हे 171.6 येणार आहे. ओके, म्हणजे याचं उत्तर तुम्हाला वाढ जी 100 मध्ये ती याच्याने होणार आहे. ओके, सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. पुढे जाऊया. तीन पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके असते. मित्रांनो इथं रेशो ठरवायचा असतो. ओके, थोडं डिटेलमध्ये वाटलंच आपण सविस्तर नंतर बघूया. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके असते. तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात, 3 माणसे बरोबर या ठिकाणी 5 बॉईज. ओके, सो यांचा रेशो काय होणार आहे बघा, एम बाय बी चा रेशो आपण म्हणू शकतो या ठिकाणी 5/3. ओके, दुसरी इन्फॉर्मेशन बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे पुढे. आता 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके असते. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, 5 महिलांनी 5 स्त्रियांनी केलेले, ओके, हे प्रमाण जे 8 मुलांनी केलेल्या कामा इतके असते. 8 बॉईजला इक्वल असेल. सो डब्ल्यू आणि बी चा जो रेशो असेल तो 8/5 असेल. आता आपण या तिघांना एकत्र आणूया. सो आपण लिहू शकतो एम ॲज टू बॉईज आणि ॲज टू डब्ल्यू. ठीक आहे, म्हणजे एम ला बी शी गुणोत्तर, बी चं डब्ल्यू म्हणजे वुमेन्सचं गुणोत्तर. ठीक आहे, या किमती आपण घेऊया. हे 5/3 होतील. ओके, डब्ल्यू साठी 8 आहे तो बरोबर डब्ल्यू साठी 8 लिहायचा, बी साठी 5 लिहायचा. याचं आपण सिम्प्लिफिकेशन करूया. याला सोडवता तुम्हाला यायला पाहिजे. 5 त्रिक 15, 5 5 25 होतील. ओके, 3 5 15 ऑलरेडी घेतले, 3 8 24 होतील. मित्रांनो आता ह्याच किमती आपल्याला पुढे इक्वेशन मध्ये मांडणी करायची. थोडा ट्रिकी प्रश्न होता, जे हेच प्रश्न आहेत की जे तुमचं मेरिट ठरवू शकतं त्या ठिकाणी मॅथ रिझनिंग मध्ये या 20 प्रश्नांमध्ये. ओके, बऱ्याच जणांनी हे प्रश्न स्किपही केले असतील, मात्र हेच महत्वाचे फॅक्टर ठरणार आहेत जेव्हा मेरिट तुमचं ठरणार आहे. सो मित्रांनो बघा आता काय करायचंय. पुढचा प्रश्न अशा पद्धतीने आहे, जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागतात, 12 माणसे ओके प्लस या ठिकाणी 14 बॉईज घेतले आपण तर यांना 24 दिवस लागतात. तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 माणसे ओके प्लस 15 वुमेन्स ओके 15 महिला व 12 मुलांना या ठिकाणी किती दिवस लागतील ठीक आहे. तर अशा पद्धतीने मांडणी होईल. आता फक्त काय करायचं, या किमती एम साठी 25, बी साठी 15, डब्ल्यू साठी 24 या किमती टाकायच्यात. सो एम साठी मित्रांनो 25 घ्यावं लागेल, बी साठी 15 आपल्याला इथं घ्यावं लागेल, त्यानंतर एम साठी 25 आपण घेऊया, बी साठी इथं डब्ल्यू वुमेन्स आहेत सो वुमेन्स साठी इथं 24, बी साठी आपण इथं 15 घेतलेलं आहे. आता प्रोडक्ट करूया आणि यांची बेरीज फक्त आपल्याला करायची आहे. सो 25 दुने 50 ओके हा चला 5, 25 एक 25 आणि ते 5 300 होतील या ठिकाणी, अधिक 15 चोक 60 हा चला 6, 15 एक 15 आणि ते 6 210 होतील. ओके तर मित्रांनो मल्टिप्लाय 24 ने, 25 9 225 ओके 24 गुणिला 15 करायचंय, 15 चोक 60 हा चला 6, 15 दुने 30 आणि ते 6 36 360 अधिक या ठिकाणी 12 पंचे 60, 12 पंचे 60 हा चला 6, 12 एक 12 ते 6 18 180 ओके. तर मित्रांनो यांची बेरीज आणि हा D2 आपल्याला काढायचा आहे. पटकन यांची बेरीज करूया. 510 यांची बेरीज होईल गुणिला या ठिकाणी 24 ओके. यांची बेरीज जर आपण केली 200 300 500 500 आणि 100 600 600 नंतर ते 140 740 आणि 25 765 ओके 765 या ठिकाणी D2 आपण घेणार. मित्रांनो आय होप या ठिकाणी 17 ने भाग जाईल,
17 त्रिक 51 आणि हा 0. ओके, 17 चोक 68 मित्रांनो, उरले 8, 8 वर घेतला 5, 17 5 85. राईट. सो आता याला 6 ने भाग जाणार आहे. 6 पंचे 5 ने भाग देऊया आपण याला. ओके, 5 सक 30 आणि 5 9 45. 3 दुने 6, 3 त्रिक 9. ओके, 3 1 3, 3 8 24. तर 8 दुने मित्रांनो 16 याचं योग्य उत्तर आहे, जे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो मित्रांनो, थोडं टाइम टेकिंग होता प्रश्न, याचं सोल्युशन पण थोडं टाइम टेकिंग आहे, मात्र हे लॉजिकल आहे. याच्यापेक्षा तुम्ही जर अजून एक्स वगैरे मानून याला सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला अजून जास्त वेळ त्या ठिकाणी लागू शकतो. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो, तुम्ही जर आयोगाची चौकट, आयोगाचे PYQ अभ्यासले असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला बरेच PYQ त्या ठिकाणी दिसले असतील. सो हा PYQ आधारित एक प्रश्न पुन्हा आयोगाने विचारलेला आहे. काय म्हटलंय बघा, एक रिकामा जलतरण तलाव, ओके, तो रिकामा आहे आणि एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. बघा, 3/5 ही जी क्षमता आहे त्याला 8 तास लागतात. म्हणजे विचार कसा करायचा या ठिकाणी, 5 पैकी 3 भाग भरायला 8 तास लागले. ओके, मग एका भागाची किंमत किती? जर इथं 2 ने मल्टिप्लाय केलं असतं आपण, 3 दुने 6 झालं असतं, बरोबर. आता ही 3चा 8 यायला पाहिजे, म्हणजे इथं आपण 8/3 लिहू शकतो. याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर बरोबर इथं 8 येणार आहे. म्हणजे एका भागाची किंमत ही 8/3 झाली. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल, अजून किती वेळ लागेल. मग 3/5 भरला गेला आहे ना, 2/5 भरायचा बाकी आहे, म्हणजे 2 भाग भरायचा बाकी आहे. ओके, आणि त्याला फक्त एका भागासाठी 8/3 ने गुणावं लागतं. सो याला आपण सोडवूया. 8 दुने 16 भागीला 3. ओके, 3 5 15, उरला 1, 1/3. मित्रांनो, 5 तास तर कन्फर्म आहेत. 1/3 हवर, 1/3 हवर म्हणजे 60 मिनिटाचे 3 भाग करायचे 20 मिनिटे. सो 5 तास 20 मिनिटे, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली. तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? 43 बिकम्स, हे झालेलं आहे 65, 43चं 65 झालेलं आहे. म्हणजे 43 वरती कितीने वाढ आहे? 22 ने वाढ आहे. 43 चे जर आपण निमपट केले मित्रांनो तर ते आपल्याला 21.5 मिळतील, बरोबर. म्हणजे 50% पेक्षा थोड्या प्रमाणात जास्त वाढ दिसत आहे. म्हणजे 50%च्या अबोव आपलं आन्सर पाहिजे. तुम्ही सोडवून याला बघू शकतात, मात्र डायरेक्ट तुम्ही इथं गेस करून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मार्क करायला काही हरकत नव्हती. ओके, चला पुढे जाऊया आपण पुढच्या एक्झाम्पलकडे. आता हा पण ट्रिकी प्रश्न आहे की ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युलाचा पर्टिक्युलर उपयोग करावा लागेल. ओके, जिओमेट्री, भूमितीचा हा प्रश्न आहे. काय म्हटलंय बघा, एका दंडगोलाकार खांबाच्या, ओके, म्हणजे एक स्पियर अशा पद्धतीने, ओके, आणि याच्याबद्दल त्यांनी म्हटलंय वक्र पृष्ठफळ म्हणजे सरफेस एरिया या ठिकाणी जे पृष्ठफळ आहे ते 352 मीटर आहे. पृष्ठफळ 352 मीटर आहे. पृष्ठफळाचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर तो आहे मित्रांनो 2πr/h. ओके, h म्हणजे हाईट आणि r म्हणजे रेडियस. ओके, तर मित्रांनो पुढे जाऊया आपण अजून. त्यांनी पुढे म्हटलंय घनपड 2464 मीटर आहे. तर घनपड काढण्यासाठी फॉर्म्युला वापरणार, तो घनपड आपल्याला दिलेला आहे तो इथे लिहूया आपण. घनपड काढण्यासाठी फॉर्म्युला आहे πr²h. ठीक आहे, लक्षात घ्या या ठिकाणी πr²h. ओके, तर मित्रांनो आपण इथं किमती टाकूया आणि याला आधी सोडून बघूया. तर 2 मल्टिप्लाय विथ 22/7 आणि हा RH आहे 352. याला जर आपण सोडवलं 11 ने भाग देऊ आधी. 11 दुने 22. ओके, 11 त्रिक 33, उरले 2, 2 घेतला 2 22, 11 दुने 22. मित्रांनो, 2 दुने 4, 4 8 32. तर हा 7 इकडे येणार आहे, 8 7 56. सो RH बरोबर हे 56 आपण लिहू शकतो, बरोबर. आता इथं आपल्याला लिहिता येणार आहे 2464 हे घनपड आहे. पाय म्हणजेच 22/7. ओके, एक r राहू देऊ आणि RH तुम्हाला माहिती आहे 56. 7 1 7, 7 8 56. ओके, 8 1 8, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, उरला पूर्ण भाग गेलाय, 6 ला भाग जाणार नाही, सो 0 घ्यावा लागेल. 8 8 64, बरोबर. आता मित्रांनो 11 ने भाग देऊया. 11 दुने 22, 11 दुने 22 या ठिकाणी. ओके, तर 11 दुने 22 या ठिकाणी उरले 8, 8 वर घेतला 8, 88 झाले. ओके, 11 8 88, 2 ने याला भाग दिला तर आपल्याला 14 घेता येईल. सो रेडियस जी आहे ही 14 मिळाली. रेडियस 14 मिळाली. आपल्याला विचारलंय उंची, उंची म्हणजे हाईट, तर रेडियस इथं 14 टाकूया. हाईट आपल्याला काढायची आहे 56, 14 चौक 56. सो हाईट आपली 4 मीटर आहे, पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, फॉर्म्युले फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं या ठिकाणी. तर अतिशय
या ठिकाणी महत्वाचा प्रश्न होता हा जिओमेट्रीवरती. पुढे जाऊया आपण. आता हा एक प्रश्न आहे की जो रद्द होऊ शकतो या ठिकाणी. ओके, काय झालेलं आहे बघा, एका देशातील राज्याची संख्या केंद्रशासित प्रदेशांची संख्या याचे गुणोत्तर 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. बरोबर, आता यांनी गुणोत्तर हा शब्द वापरलेला आहे. गुणोत्तर म्हणजे काय, अतिसंक्षिप्त रूप असणार आहे. ओके, परंतु याचं गुणोत्तर पुन्हा घेता येणार आहे आपल्याला. 13×13 13×52. ओके, मग आता त्या ठिकाणी नक्कीच याचं उत्तर या ठिकाणी पर्यायामध्ये नसणार आहे. सो आपण बघू या ठिकाणी याच्यापेक्षा याला जास्त किती आहेत. सो 13 वरती 39 जास्त, 100 ने मल्टिप्लाय करूया टक्केवारीत काढायला. 13×13 13×39 300% याचं उत्तर यायला पाहिजे होतं, जे की तुम्हाला पर्यायामध्ये नाहीये. सो हा प्रश्न या ठिकाणी रद्द होऊ शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे. दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या एकाच दोन या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती आहे. मित्रांनो, एकाच दोन प्रमाणात आहेत. ओके, त्या संख्या म्हणजे त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे. त्यांचा रेशो दिलेला आहे, तर 3च्या पटीत पाहिजे. 1 आणि 2 3 भाग, 3 ने भाग जायला पाहिजे त्या बेरजेला. मग 3 ने भाग कुठल्याही याला जात नाहीये. सो 15 ला जातोय. ठीक आहे, सो याचं उत्तर 15 येऊ शकणार. जर तुम्ही याला ब्रेकडाऊन केलं, एक संख्या 5 आणि एक संख्या 10 घेतली, दोघांचा गुणोत्तर एकाच दोन, दोघांचा गुणाकार केला 50 होणार आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. पुढे जाऊया मित्रांनो. तर अतिशय सिंपल प्रश्न आहे. असे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. सो आपण याला सोडवूया. सान्वी युविकापेक्षा उंच आहे. लक्षात घ्या, युविकापेक्षा, समजा ही युविका आहे, याच्यापेक्षा उंच आहे सान्वी. ओके, याच्यापेक्षा उंच आहे सान्वी. उंच आहे पण निलाक्षपेक्षा नाही. पण निलाक्षपेक्षा नाही म्हणजे निलाक्ष याच्यापेक्षा उंच आहे. ओके, निलाक्ष याच्यापेक्षा उंच आहे. राईट, सान्वी युविकापेक्षा उंच आहे हे आपण दाखवलेलं आहे. चैताली नमितापेक्षा उंच आहे. ओके, पण युविकापेक्षा नाही. लक्षात घ्या, चैताली बद्दल म्हटलेलं आहे, ती युविकापेक्षा उंच नाही, मात्र नमितापेक्षा आहे. नमितापेक्षा आहे. ठीक आहे, तर चैताली बद्दल आपण दाखवलेलं आहे. तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण, सर्वात उंच हा शेवटी निलाक्ष. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. जाऊया मित्रांनो पुढे. या ठिकाणी आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायचं आहे. तुम्ही फक्त या अंकांची बेरीज केली की तुम्हाला पटकन या ठिकाणी त्रिकोणांची संख्या सांगता येईल. सो बेरीज यांची 21 होईल. याचं उत्तर 21 आहे. ठीक आहे, हा देखील सिंपल प्रश्न होता, लॉजिकल डायग्राम बेस्ड. ओके, बघा इथं हा जो शेप आहे, इथं हा डार्क झालेला आहे डायगोनल मध्ये. इथं आता हा शेप इथं डार्क येतं, नक्कीच हा ब्लँक व्हायला पाहिजे. हे लॉजिक वापरून याचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 काढू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया पुढच्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. मित्रांनो, इंटेरियर अँगल्स, भूमितीचा प्रश्न म्हणजे भूमितीवरती या प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. ओके, इंटेरियर अँगलचा कन्सेप्ट आहे, आंतरकोनांचा कन्सेप्ट इथं वापरलेला आहे. तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे की कुठल्याही त्रिकोणामध्ये आंतरकोनांची बेरीज ही 180 होते. बरोबर, आपण लिहू शकतो 30x अधिक 40x अधिक हे 38 अधिक x. ओके, बरोबर 180. मित्रांनो बघा, x च्या टर्म एकत्र करूया. 30 आणि 40 70 आणि हा x 71x बरोबर, प्लस 38 180. हे 38 तिकडे जातील, वजा होतील. 71x बरोबर 38 वजा केले 142 मित्रांनो. ठीक आहे, तर त्यानंतर 71 ने याला भाग जाणार आहे, याचे डबलच आहेत ते. सो x बरोबर 2. x बरोबर 2 हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये इथं दिलेलं आहे. सो आन्सर विल बी ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या प्रश्नाची शक्यता पण आहे की हा रद्द होऊ शकतो. ओके, तर आपण थोडक्यात त्याला समजून घेऊ. बघा लक्षात घ्या, ABCDचा क्रम तुम्हाला माहिती आहे. ABCDEFGH. जस्ट सेकंड, आपण लिहून घेऊया आधी. ओके, यांना नंबर्स देऊया. MNOQRSTUVWXY and Z. ओके, बघा मित्रांनो काय होणार आहे. नंबर्स बघायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 21 22 23 24 याला 25 आणि हा 26. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे नंबर्स आहेत. आता यांनी काय केलंय बघा मित्रांनो, लक्षात घ्या. कपलसाठी ऍज इट इज 3 कोड वापरलेला आहे. ठीक आहे, ओ साठी कोड जर बघितला आपण तो 15 येतो. ओ साठी कोड 15 येतो, मात्र यांनी इथं 12 वापरलाय, म्हणजे हा वरचा कोड इथं वापरलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथं 12 घेतलेला आहे. ठीक आहे, मग आता हा इनवर्स केलेला एक प्रकारे नंबर, म्हणजे उलट नंबरिंग त्या ठिकाणी काही न वापरलेली आहे. हे आपण समजूया. यू साठी बघा, यू साठी बघितला आपण तर तो 21 आहे त्याचा नंबर.
इथं मात्र त्यांनी 6 घेतलेला आहे, म्हणजे यूचा वरचा नंबर इथं घेतलेला आहे. ठीक आहे, तर इथं 6 आपण घेतलेला आहे. ठीक आहे, आता हे पण रिव्हर्स केलेलं आहे. मग अशा आपण मार्क करू शकतो. पी साठी जर आपण बघितलं 16 आहे पीचा नंबर, मात्र त्यांनी इथं 11 त्याच्या वरचा हा घेतलेला आहे. ठीक आहे, तर हा पण रिव्हर्स केलेला आहे 11. त्यानंतर एल आणि ई हे आपल्याला सेम त्यांनी ठेवलेले बघायला मिळतात आय थिंक. ठीक आहे, एल आणि ईला बघूया. एलचा नंबर 12 आहे, तर निश्चित 12 आहे. ईचा नंबर 5, ईचा नंबर 5. ओके, ईचा नंबर 5. तर अशा पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला सुरुवातीला हे आन्सर वाटणार आहे, मात्र एका याच्यामध्ये याची लॉजिक मिळत नाही. हे जे तिघ त्यांनी रिव्हर्स केलेले आहेत त्यानुसार ओ यू जी करता डी साठी नक्कीच 4 हा आहे योग्य. ठीक आहे, ओ साठी बघितलं आपण तर ओ साठी रिव्हर्स केलं 12. ओके, 12 पण इथं आहे. त्यानंतर मित्रांनो यू साठी जर बघितलं आपण, यू साठी जर बघितलं तर 21 आहे, आणि 21चं रिव्हर्स जर आपण या ठिकाणी केलं तर 6, ते पण इथं आहे. मात्र पुढे गेलो आपण यू साठी, यू डी ओ नंतर ओ साठी 15 झाला, 15चा 12 झालेला आहे, 12 पर्यंत आलो आपण. इथं 21 आहे, 21चा 6, 21चा 6 इथं दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो इथं आपण पुढे गेलो जी कडे. जी साठी बघा, जी साठी 7 आहे. ओके, जी साठी 7 आहे, तर इथं पण 7 आहे. ठीक आहे, तर इथं 7 देण्यात आलेला आहे. नंतर आपण पुढे गेलो एच कडे, एचचा 8 आणि हा टी, तर याची शक्यता आहे. ओके, आणि अजून एक लॉजिक यामध्ये वर्क करू शकणार आहे की हे. ठीक आहे, तर याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. तुम्हाला काही वाटत असेल अजून याच्याबद्दल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. ओके, तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रँकिंग अँड ऑर्डरचा हा प्रश्न आहे. 21 मुलींच्या रांगेमध्ये, ओके 21 मुली टोटल. ओके, अशा पद्धतीने आपण दाखवूया की या ठिकाणी 21 मुली आहेत. आता ही लेफ्ट हँड साइड, ही उजवी बाजू, राईट हँड साइड. त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते, म्हणजे नक्कीच मोनिका ही जी मुलगी आहे हिला डाव्या बाजूला बसवण्यात आलेला आहे. ओके, डाव्या बाजूला आहे ती, तिथून ती उजवीकडे जाते चौथ्या प्लेसला, तर 4 घर पुढे जाते, 1 2 3 आणि 4 इथं जाते. तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या स्थानावर जाते. इथं रांगेच्या डाव्या बाजूने ते 12व्या स्थानावर गेली, म्हणजे पुढे नक्कीच इथं इथपर्यंत हे 9 जण असतील, तेव्हाच ते 12 आणि 9 21 होतील. बरोबर. आता त्यांनी विचारलेलं आहे हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा आहे. तर मित्रांनो 9व्या प्लेस इथं उजवीकडून आहे, तर 10 11 12 13 आणि 14व्या स्थानावरती येणार आहे. सो आपण अशा पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 याचं घेऊ शकतो. जाऊया आपण पुढे. तर वर्ग करण्याचं लॉजिक होतं या ठिकाणी, दोघांची बेरीज करायची. 5 आणि 1 6, 6चा वर्ग 36, 1 आणि 8 9, 9चा वर्ग 81, 8 आणि 7 14, 14चा वर्ग या ठिकाणी 196 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. ओके, चला पुढे जाऊया मित्रांनो. नंबर सिरीज हा आयोगाचा एक ट्रॅप असतो. याचं उत्तर मिळालं तर काही सेकंदात मिळतं, नाहीतर मग आपले ते 3-4 मिनिटे ते प्रश्न त्या ठिकाणी खातात. ओके, सो मित्रांनो व्यवस्थित या प्रश्नांना सोडवायचं असतं. 11 तारखेचा पेपर बाकी आहे, सो हे लक्षात ठेवा. अजूनही हे प्रश्न आले तर लवकर येतात, नाहीतर यांना स्किप करायचं आणि पुढे जायचं. हा पेपर फार महत्वाचा आहे. तुम्हाला 11 तारखेच्या पेपरच्या साठी रिव्हिजन करण्यासाठी कुठल्या टॉपिक्सवरती आपण भर देऊन जायला पाहिजे याची स्पष्टता तुम्हाला तो देतोय. ठीक आहे, सो बघा इथं लॉजिक अशा प्रकारे आहे. आपल्याला चुकीची संख्या ओळखायची जी लॉजिक मध्ये बसणार नाही. इथं लॉजिक अशा प्रकारे मित्रांनो, बेसक 12 6 ने मल्टिप्लाय करायचंय, याला नंतर 5.5 ने मल्टिप्लाय करायचं होतं, म्हणजेच 11/2. 11/2 बघा, आपण 12ला मल्टिप्लाय करून बघू. बेसक 12, 11 7 66 होईल. आणि मग पुढे मल्टिप्लाय करणारी संख्या पुन्हा 0.5 ने कमी, म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर याला 5 ने जर मल्टिप्लाय केलं, 5 सक 30, हात चाला 3, 5 सक 30 आणि 3 33, 330. इथं 330 ही संख्या पाहिजे होती, आणि हाच आपला रॉंग नंबर इथं डायल झालेला आहे. सो ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर येणार आहे. आय होप सर्वांना या ठिकाणी हे लॉजिक समजलं असेल. पुढे 0.5 ने त्या संख्या कमी होत गेल्या असत्या. शेवटचा प्रश्न बघा, 100वा प्रश्न मित्रांनो. 1 ते 100च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत, आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा येतो. ओके, तर आपण जर बघितलं या ठिकाणी, तर नक्कीच आपल्याला 1 ते 100 मध्ये अंकांमध्ये असे किती अंक आहेत, तर 4 ही संख्या आहे. त्यानंतर जर आपण पुढे गेलो 1 ते 11 ते 20 मध्ये मिळणार नाही, मात्र पुढे 24, पुढे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 40 संख्या मिळेल, 44 आहे. त्यानंतर 48 असणार आहे. त्यानंतर आपण 64 म्हणू शकतो. त्यानंतर अजून 84 म्हणू शकतो. 1 2 3 4 5 6 7, 84 90च्या रेंजमध्ये एकही नाही. तर अशा प्रकारच्या 7 संख्या आपल्याला मिळतात की ज्यामध्ये 4 अंक आहेत, ज्यांना 4 ने भाग पण जातो.
ओके, तर मित्रांनो आजचा हा जो पेपर होता आणि यामध्ये मॅथ रिजनिंगचे प्रश्न होते थोडे काही प्रश्न इझी, काही प्रश्न मॉडरेट आणि काही प्रश्न नक्कीच डिफिकल्ट होते. ओके, सो क्वेश्चन सिलेक्शन फार महत्वाचा फॅक्टर आहे मॅथ्स अँड रिजनिंग मध्ये. याचा सराव तुम्ही केला पाहिजे आणि याचा सराव जर तुम्ही केला तर ती त्या पद्धतीने स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट जे विद्यार्थी करतात त्यांनाच नक्कीच चांगल्यापैकी मार्क्स मिळतात. ओके, सो निश्चित तुम्ही यामध्ये 14+ मार्क्स घ्यायला काही हरकत नव्हती. काही ट्रिकी प्रश्न होते, त्याची उत्तरे तुम्हाला नक्कीच समजली असतील. 1-2 प्रश्नांबद्दल तुम्हाला काही शंका असेल, काही डाऊट असेल, ओके, माझ्याकडून काही मिस्टेक झाली असेल तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकतात. ओके, तर थांबूया मित्रांनो, लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू, धन्यवाद आणि सर्वांना 11 तारखेच्या परीक्षेसाठी फार फार शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.